अवॉर्ड हिला मिळणार आहे। हमने सुना है कि इस कॉलेज में दिल वाले भी रहते हैं। हॅलो गाईज, तर नाही का आज आमच्या शाळेमध्ये नाही का प्रोग्राम आहे पॅरेंट्स मीटिंग म्हणून, तर तिथे जेवण पण आहे आणि ऑर्केस्ट्रा पण होणार आहे। अजून मग तुम्हाला दाखवतो आज काका होणार आहे शाळेमध्ये आमचे कोण कोण गेस्ट येणार आहे। तर आज आम्ही आता चाललो, म्हणजे आता किती वाजत आहे, 6 वाजत आहे। आता आम्ही जातो सगळे मिळून। माझी बहीण की येणार नाही आहे कारण की तिचा नाही का उद्या पेपर आहे मॅथ्सचा संडेला, तर म्हणून ते येणार नाही। तर मी कोमलची मम्मी आणि माझी मम्मी चाललो। आमच्या घराजवळचे अडोशी पडोशी पण येणार जेवण करायसाठी। तर आता पाहू शाळेमध्ये किती मोठा प्रोग्राम आहे। माझी मम्मी माहिती आहे कोणत्या लग्नामध्ये असे मटकन नाही, आज माझ्या शाळेत जायचं आहे म्हणून। आता शाळा आमची जवळ आलेली आहे, अशा तऱ्हेनं चालता चालता बहुत साऱ्या गाड्या दिसत आहे, जनसंख्येपेक्षा गाड्या जास्त आहे। प्रोग्राम फक्त गाड्या घेऊन पाहिले आले, नुसत्या गाड्या दिसत आहे। पाहून असं वाटतं का खरंच प्रोग्राम आहे आमच्या शाळेमध्ये। आज आपल्या शाळेमध्ये मोठा भारी प्रोग्राम होणार आहे, गेस्ट पण मोठे मोठे येणार आहे। तर मग तुम्हाला दाखवतो काका होते शाळेमध्ये जा। लोक घेऊन उभे आहे रस्त्यावर, म्हणजे गेटच्या समोर। अर्चना पण आली, त्याच्या पहिलं मी पहिला आलो, नाही तर वर्गामध्ये ना पहिले येते, पण मी आज पहिला आलो। अवॉर्ड घ्यायचा कोणाला, अवॉर्ड हिला मिळणार आहे। मी हिला सपोर्ट म्हणजे दिसली पाहिजे बा, एकतरी चेअर अप करायला पाहिजे म्हणून। वा, हे नाही का आता फार्मसिस्ट मध्ये जाणार आहे, तिथे जॉब आहे, त्याच्यामुळे कदाचित मला प्रोग्राम नाही मिळणार, गॅरंटी नाही आहे, पण सॉरी हा समजलं। आता माझी मम्मीनं काकू गोष्ट खापटत आहे म्हणून मला गमलं नाही त्यांच्यामध्ये, कशी तरी आलो मी पैदल। यांनी काय बोलते यांनीच नाही। आता खुर्च्या बहुत साऱ्या खाली आहे, मग खुर्च्या भरल्यावर तुम्हाला अजून दाखवतो। तर डेकोरेशन तर बहुत मस्त केलं आमच्या शाळेवाल्यानं, इतक्या साऱ्या खुर्च्या आणल्या नाही, बापरे बाप, प्रोग्राम मोठा वारीच होणार आहे। आणि या खुर्च्याच्या मागं नाही का तिकडं आमची लायब्ररीच्या जवळपास नाही का जेवण आहे, तिकडं असं टेबल गिन अशी लावून ठेवले आहे त्यांनी। और प्रोग्राम गिन झाल्यावर म्हणजे असं गिफ्ट सगळं जेवण गिन झाल्यावर त्याच्यानंतर होणार आहे ऑर्केस्ट्रा। तुम्हाला ऑर्केस्ट्रा पण दाखवणार। आमच्या घराकडचे लोक नाही का ऑर्केस्ट्रा गिन पाहिले येणार नाही शायद, कारण की त्यांनी स्वयंपाक करून येणार आहे, माहीत नाही काहून का त्यांनी फक्त जेवासाठी येणार आहे। कोणी कोणी खास करके जेवासाठी येणार आहे ना, कोणी कोणी डान्स नाही ऑर्केस्ट्रा पाहायला येणार आहे, आणि का म्हणते जेवण पण करून जासाठी येणार आहे। जास्त करून जेवासाठी जणच येत आहे। हे आमच्या घरचे दोघं जण आलेले आहे सध्या मागोपासून। नेले वाटत मला पाहून नेले पण वाटत नाही का मी याच्यासोबतच आलो। याने बस गमसून बसून आहे। आता बाकीचे लोक पण येत आहे, बाकीच्या लोकांची मम्मी पण येत आहे। आमच्या वर्गातल्या पोरी जास्त येत नाही कारण की त्याने बहुत दूर राहायचे म्हणून। तर आता आमचे मॅम वगैरे आले आहे सगळे पिंक लावून। तर डेकोरेशन तर पण धमालला केलं, दाखव धमाला छान केलं डेकोरेशन। आता यांनी आमच्या साईडला बसते, आम्ही लोडकात नाही गिफ्ट माहिती का त्याच्यामुळे गिफ्ट पण दाखवते। इथे झाडं गिफ्ट दिसत आहे, म्हणजे शाळेत विद्यार्थी शाळा इथे त्याच्या साईडला ट्रॉफी दिन आहे, त्याच्यामध्ये ट्रॉफी दिन आहे। आता माहिती आहे कधी खूप भरते ते, कारण की त्यांनी कार्यक्रमाचा टाइम दिला होता 5:30 वाजता, पण आता 6 वाजत आहे ना, प्रोग्राम काही सुरू झालेला नाही आहे। इकडं पुढे तयारी कुठून चालली आणि गेम्स पण लोक यायचंच आहे। आता पाहू, एक जण येत आहे हळूहळू, पहिलं आम्ही आलो शाळेत, मग चालेल लोक आले हळूहळू। आता कोणी सजून जात आहे, कोणाकोणाला घरी जायचं आहे आता, कारण की बहुत वेळ झाला। तुम्हाला आता तोफे दाखवतो कागी नाही म्हणून। तर गेस्टला यायला वेळ होता म्हणून त्यांनी वरती ठेवलेले टेबल आणि खुर्ची वगैरे बसण्यासाठी ते अलग करत होते, आणि ऑर्केस्ट्राचे सामान घेऊन ठेवत होते। म्हणून आता पहिला ऑर्केस्ट्रा होणार आहे, त्याच्यानंतर मग गेस्ट आल्यावर प्रोग्राम होणार होता। आणि 6 पण वाजले, 6:30 पण वाजत होते, तरी पण नाही का कोणी येत नव्हते। म्हणून नाही का इतक्या साऱ्या खुर्च्या नाही का खाली दिसत आहे, घर सुन असल्यावानी। तर आता ऑर्केस्ट्राचं सेटअप घेऊन लावून झालं, सगळे इन्स्ट्रुमेंट वगैरे, आणि ते काकाजी लोक पण बसले वाजवण्यासाठी। तर त्यांनी टेस्ट करून पाहत होते का बरोबर सगळं वाजतंय का नाही। त्याच्यानंतर मग ऑर्केस्ट्राचा प्रोग्राम सुरू झाला होता। त्यांनी मस्त गाणे वगैरे म्हणले, आणि जे सिंगरताई होती ते अर्चनाताईची फ्रेंड पण होती, त्यांनी मस्त फोटो काढले अर्चनाताई घेऊन त्यांच्यासोबत मस्त, आणि मग गाण्याचा प्रोग्राम सुरू झाला। तर आता लोक नाही हळूहळू येणं सुरू करून टाकले, आणि आता अर्चनाचा जास्त वेळ येत आहे। आता खुर्च्या हळूहळू भरल्या, आणि त्याच्या प्रॅक्टिस म्हणजे तो वाजवून पाहिजे जमतं का नाही म्हणून दाखवतो। आता हळूहळू वाटतं का प्रोग्राम सुरू होणार आहे। चेक करताय मंगळपासून त्यांनी आता शिकवणार आहे। गुड इव्हनिंग। अरे बोल ना, गुड इव्हनिंग। गुड इव्हनिंग। अच्छी इव्हनिंग है। एक बार अपने आप के लिए जोरदार तालियां बजा दो, अच्छा लगेगा मुझे।
पालक और शिक्षक सभा राजीव गांधी महाविद्यालय चंद्रपुर मॉल रोड मदीन शेख इनकी ये पेरिसी ये जो पूरी सभा है वो उन्होंने बड़े ही उम्मीद के साथ इस वक्त यहाँ पर अरेंज की है। ये एक उम्मीद है कि पालक और शिक्षक में जो कॉम्बिनेशन होना चाहिए, जो कन्वर्सेशन होना चाहिए, वो इस माध्यम से हो। तो आज उसी उपलक्ष्य में हम लोग यहाँ पर सभी उपस्थित हुए हैं। स्टूडेंट्स हैं, उनके पालक भी यहाँ पर हैं, पेरेंट्स हैं। कहते हैं ना, गुरु का जो धर्म होता है, गुरु की जो मान्यता होती है, जब गुरु जो होता है वो गुरु ही होता है। हर इंसान की ज़िंदगी में एक गुरु बहुत आवश्यक होता है, बहुत ज़रूरी होता है। तो आज शिक्षक और पालक की ये सभा है और इस सभा में मैं मकसूद खान मेरी पूरी टीम के साथ हार्मनी इवेंट्स एंड एंटरटेनमेंट की तरफ से आप सभी का बहुत बहुत स्वागत करता हूँ। तो शुरुआत वहीं से करते हैं जहाँ गुरु को ब्रह्मा, गुरु को विष्णु और गुरु को महादेव महेश्वर कहा जाता है। तो शुरुआत आज वैसे ही करेंगे। एक बड़ा ही खूबसूरत सा नगमा है, उसी नगमे के साथ शुरुआत करते हैं। तो दोस्तों, साथियों, पेरेंट्स और सभी अभिभावक भी यहाँ पर आए हुए हैं और टीचर्स भी यहाँ पर मौजूद हैं। तो अब हम लोग इस पूरे प्रोग्राम की शुरुआत करें और बस आप जुड़ जाइए और आराम से बैठ जाइए। बहुत सारे लोग पीछे हैं जो टहल रहे हैं, उन सभी से भी विनंती है कि वो लोग भी आराम से यहाँ पर विराजमान हो जाइए। और फिर बीच में हमारे जो मेहमान हैं आज के, जो उद्घाटक हैं, वो भी बहुत जल्द यहाँ पर आएंगे। प्रमुख जी जो मतीन साहब हैं वो ऑलरेडी यहाँ पर भी हैं। तो इस प्रोग्राम को स्टेप बाय स्टेप आप तक पहुँचाते हैं। तो चलिए चंद्रपुर की एक बेहतरीन सी आवाज़ को आप तक पहुँचाएं, चंद्रपुर की एक बहुत ही सुनहरी आवाज़ को आप तक पहुँचाते हैं। प्लीज़ वेलकम विजय कुमार। गुरुवे नमः। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता तेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय भारत जय भारत जय भारत जय भारत, जय अमृत धनवारी। Thank you.
तेरी बाहों अलग ही है ये सफर मेरा। ओ माही 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 मेरी वफा में हक हुआ तेरा। ओ माही माही ओ 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 माही लो मैं कयामत तक हुआ तेरा। कव्वाली के लिए आप सब लोग अगर मेरे साथ गाएंगे, मेरे साथ ताली बजा के गाएंगे तो बड़ा मजा आएगा। हमने उनसे कहा कि कत्ल कीजिएगा मगर आंखों से। हमने उनसे कहा कि कत्ल कीजिएगा मगर आंखों से। जालिम ने कत्ल कर डाला, जालिम ने कत्ल कर डाला। आंखें मिला के आंखों से। कुछ समझा कि नहीं? या वाह वाह बोलो जरा, वाह वाह बोलिए, एक शेर बोलिए, वाह वाह बोलिए। एक और शेर खास आपके लिए, जितने भी यहाँ दिल वाले बैठे, जितने भी दीवाने बैठे हैं, जितने भी स्टूडेंट्स बैठे हैं, उन सभी के लिए एक खास शेर है कि दिल की बात लबों तक लाकर अब तक हम चुप बैठे। हमने सुना है कि इस कॉलेज में दिल वाले भी रहते हैं। कोई इन्हें आवारा कहने, कोई बड़ा इल्जाम नहीं। ये दुनिया वाले दिल वालों को और बहुत कुछ कहते। ऐसा लहरा कि तुम बरुआ गई, ऐसा लहरा कि तुम बरुआ गई। धड़कने में भाषा तड़पने लगी। फिर ऐसा लगा, फिर ऐसा लगा दर्द ऐसा जगा। फिर ऐसा लगा दर्द ऐसा जगा जो तुझे में बुखाई। तूने पहली नजर जब नजर से मिलाई मेरे रस्ते का तूने पहली नजर, मेरे रस्ते का तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया। जब नजर से मिलाई मजा आ गया। और किसी ने नहीं, और किसी
तर आता आमच्याच कॉलेजची 2 मुलं नाही का रॅप म्हणून दाखवणार आहे. गेस्ट लोक येणार आहे. श्री किशोरराव जोरकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी तथा पालकांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं. सर्व प्रमुख अतिथींना मी विनंती करतो की ते विचार मंचावर आपलं स्थान ग्रहण करतील. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्राचार्य डॉक्टर श्री चौधरी सर यांचं स्वागत प्राध्यापक इटनकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज पालक सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रपूर विधानसभेचे आमदार लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मतीनजी शेख सर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक प्राचार्य अनिलभाई चितळे सर, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश याप्रमाणे आहे की या कार्यक्रमाला जे पालकवर्ग उपस्थित झाला आहेत त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात विद्यार्थी आहेत त्यांचंही अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचा मेन उद्देश असा आहे, या महाविद्यालयाची स्थापना 2002 मध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये
माननीय मतीनजी शेख यांनी केली. जनसामान्य विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी व्हावी या उद्देशाने या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. या महाविद्यालयामध्ये आपण पाहतो अतिशय उत्कृष्ट असा प्राध्यापक वर्ग आहेत. त्यामध्ये आपण पाहतो का सामाजिक बांधिलकीने जागृत असलेला हा वर्ग या ठिकाणी आपण पाहतो का विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. या माध्यमातून आपल्या महाविद्यालयाला उत्कृष्ट निकालाची परंपरा लाभलेली आहे. त्यासोबतच या पालक सभेचा उद्देश आहे का पालकांचा उद्देश असा आहे का त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये महाविद्यालयाची काय भूमिका आहे, कशा प्रकारे आपले विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि त्या गोष्टी अवगत करून घेणे हा त्यामागील उद्देश आहे. पालक सभा यासाठी आहेत की विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये असलेल्या जडणघडणी पालकांना अवगत व्हाव्या. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये असलेल्या सोयी सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी CCTV कॅमेरा, शुद्ध पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर अत्यंत सुरक्षित असा जिमखाना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यासोबतच महाविद्यालयामध्ये आपण पाहतो का विज्ञान विषयाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यासाठी सायन्स लॅब, त्या ठिकाणी मायक्रोबायोलॉजी, झुलॉजी, बॉटनी अशा अनेक प्रकारच्या लॅबची व्यवस्था महाविद्यालयामध्ये केली आहे. आजचा विद्यार्थी या स्पर्धेच्या युगामध्ये कोणत्याही पद्धतीने मागे न राहता 50 संगणकाची व्यवस्था महाविद्यालयामध्ये केलेली आहे. याचबरोबर आपण पाहतो का या ठिकाणी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहे आणि त्या पालकवर्गाला पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आमच्या विनंतीला माध्यम उपस्थित झाला त्याबरोबर मी त्यांचे आभार मानतो. जोरगेवार साहेबांना अशी एक विनंती आहे, आमचं महाविद्यालय तब्बल 22 वर्षापासून काम करत आहेत. या ठिकाणी प्राध्यापक वर्ग आपले कार्य करत असताना अतिशय चिंतित आहे का आमच्या महाविद्यालयात अनुदान कधी येईल. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जोरगेवार साहेबांनी याविषयी अतिशय कळकळीने विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी आमच्या गोष्टीचा विचार करावा. त्यासोबतच आपल्या महाविद्यालयामध्ये काही अशा सोयीसुविधा अपुरी आहेत. त्यामध्ये आपण पाहतो का लॅबमध्ये काही सामान कमी आहे. त्यासोबतच डेस्क बेंच याची व्यवस्था या सर्व गोष्टीची जोरगेवार साहेबांनी पूर्तता करावी. एवढे बोलून मी प्रास्ताविक भाषण संपवतो. धन्यवाद. विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी अनिता शर्मा हिचा सत्कार माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नागपूरद्वारा संचालित राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाद्वारा आयोजित ग्रामगीता विषयावर आधारित निबंध स्पर्धेत राजीव गांधी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता. त्यातील सम्यक महेंद्र सहारे, चंद्रहास ढोंगे, कुमारी दीपाली ओमप्रकाश पाशी, कुमारी नंदिनी रवींद्र डवरे, कुमारी शर्वरी रवी नवले, कुमारी श्रावणी सचिन दहीकर या सर्व विद्यार्थ्यांनी विचार मंचावर यावे. यानंतर आमच्या मागे डबल बसवते आम्हाला सर्वांनी ताड्या वाजवा. तुम्ही कोण गेले होते? ह्या पोरीला बोलवायला गेले ते तिकडे होत्या. महाविद्यालयातील काही उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे. संतोष पडावी विद्यार्थी, उत्कृष्ट विद्यार्थी 12वी कॉमर्स संघर्ष राहुल खरे, 12वी आर्ट्सची कुमारी सौंदर्य तुळशीराम झाडे. त्यानंतर 12वी सायन्सची विद्यार्थिनी कुमारी अनिता शर्मा हिने तयार राहावे. यानंतर सिनियर कॉलेजची BA थर्ड इयरची विद्यार्थिनी प्रीती सुहासने मल्लिक यांनी आपल्या पॅरेंट्स सोबत वरती यावे. अमरनाथराव BCom सेकंड इयर यांनी सुद्धा आपल्या पॅरेंट्स सोबत मंचावर यावे. समांता सुनील देगडे BSc सेकंड इयर यांनी सुद्धा आपल्या पॅरेंट्स सोबत मंचावर उपस्थित व्हावे.
तर कुमारी नंदिनी डवरे आणि त्यांचे पॅरेंट्स यांनी लवकरात लवकर मंचावर यावे. कुमारी नंदिनी डवरे व त्यांचे पॅरेंट्स यांनी लवकरात लवकर मंचावर यावे. तर लोक मस्त नाही का जेवण करायसाठी गेले होते. मग त्यांनी म्हणले जोपर्यंत भाषण घेऊन इकडचं खतम होणार नाही तोपर्यंत जेवण भेटणार नाही, म्हणून इतकी गर्दी जमा झाली होती इकडच्या साईडले. तर मग माझी बहीण अभ्यास घेऊन करून आली माझ्या शाळेमध्ये जेवण करायसाठी. मग आम्ही टाटा घेऊन घ्यायला गेलो होतो, लाईनीत लागलो. मग कोमलच्या मम्मीने टाटा घेऊन देऊन दिले. बहुत गर्दी होती, बापरे बाप, कुठून घुसायचं समजत घेऊन नव्हतं. तरी लोक नाही का लाईनशीर घेऊन काय लागत होते, असंच घेत होते जाऊ जाऊ, म्हणून बहुत गर्दी झाली होती. आणि शाळेतलं जेवण पण बहुत मस्त एक नंबर होतं. शिरा, कढी न भात मस्त होतं. जे पण आलं असं त्यांना माहीत आहे बहुत टेस्टी होतं, म्हणून फक्त नाही का गर्दी होती ना म्हणून थोडंसं अलग वाटलं, नाही तर बहुत छान होतं स्वयंपाक घेऊन. तर मग आमचं जेवण झालं. मग आम्ही आपल्या घराचा रस्ता जासाठी पकडलो. हवा आता पण किती सारी गर्दी, आम्ही जेवताना पण बहुत गर्दी होती, बापरे बाप. मग आता आम्ही चाललो टुबुक टुबुक गेटाच्या बाहेर निघलो आता. तर प्रोग्राम झाला, सत्कार झाला, जेवण झालं, आता घरी चाललो. बहुत गर्दी झाली, बाप रे बाप. बहुत लवकर त्यांनी बोलवलं होतं, पण नाही का कार्यक्रम बहुत उशिरा सुरू झाला होता, कारण की ते गेस्ट येणार होते ना, त्यांनी उशिरा आले होते. तर माझी मम्मी चालली गेली लवकरच. आता आम्ही चौघजण चाललो आपल्या आपल्या घरी. चला तर दाखवतो तुम्हाला मला काका भेटले. तर मला भेटलं होते एक रोज, शाल, नारळ, एक विद्याचं झाड आणि एक ट्रॉफी उत्कृष्ट विद्यार्थ्याची. चला गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करून टाका.